नमस्कार मित्रांनो, नमस्कारम. नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओंकार युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज काय आहे? आज आहे संडे. येस, संडे मंडे संडे संडे मंडे अंडे संडे आहे. आज संडे आहे आणि आज काय असा चॅलेंज व्हिडिओ नाही आहे किंवा काय असा व्हिडिओला विचार केला, जरा निवांत आपण संडे इन आवर लाईफ करूया. निवांत असं काहीच नाही. काय निवांत आहे? निवांतच आहे संडे ओंकार. नाही, का नाही? काम आहेत आपल्याकडे एवढी. कारण की मी याला एडिटिंग करायला बसवलंय म्हणून हा बोलतोय. पण ऑब्व्हियसली तुला तर एकच संडे भेटतं, तर तेव्हाच आपण एडिटिंग करणार आहे. बाहेर पण जायचं, दादरला जायचंय परत आपल्याला. लास्ट व्हिडिओ जसे तुम्ही दादरलाच का जाता, तर लास्ट व्हिडिओमध्ये ज्या साड्या मी घेऊन आली 3 त्यातली एक आता मला चेंज करायला जायची आहे. शेवटी म्हणजे जे 10 वेळा लोक विचारत असतात मुलांना, म्हणजे मुलांना विचारत असतात की ही साडी कशी वाटते, ती साडी कशी वाटते. आणि जेव्हा आपण एखादे सांगतो की हे सजेशन हे चांगलं वाटतंय तर हे घे, आणि ती नाही घेतली जात आणि ते तुम्ही तुमच्या मनाचं आणतात ना, तेव्हा काय ना काहीतरी फसतं. असं काहीही नाहीये. असं काय जी दुसरी पर्पल आणि येलो ती तुझ्याच ह्याच्याने घेतली. पर्पल येलो, पण तू जी साडी आता जी एक्सचेंज करायला जाणार आहे ती तुझ्या मनाने तू नाही मी बोललोच मला ती दुसरी आवडली. त्याच्यामध्ये मी खूप अशी स्केप्टिकल होती तर त्यामुळे. तर आता पण आपल्याला सगळंच घ्यायचं, आपल्याला अगरबत्ती वगैरे ते पण सगळ्यात. आणि ऑब्व्हियसली संडेलाच वेळ भेटतो. वर्किंग असल्यामुळे हा माणूस मी सध्या वेल्ली आहे, तर संडेलाच वेळ भेटतो आम्हाला. तर संडेलाच आता जायचं. तर त्यामुळे आज संडे इन आवर लाईफ. संडेला काय करतो आम्ही? आज सकाळी जरा आरामात उठलो, मस्त ब्रेकफास्ट केला. हा, तसं आरामात तू उठलास लवकर. ह्याला कोणी सांगितलं नव्हतं लवकर उठायला, हा आपणच उठला. दिवस वेस्ट जातो ना मग तसं. आपण पण निवांतच आहे ना, असं कुठे घाईने जायचं नाही आहे. मस्त अंडा ब्रेड खाल्ला आज आम्ही, ब्रेकफास्ट केला 10-10:30ला. आता निवांत बसलं तर बघू लंचसाठी काहीतरी मी फिगर आउट करते गोष्ट, आणि मग आरामात जाणार आहे. ऊन आता खूप उन्हात आता जाणार नाही आम्ही. 4-4:30ला वगैरे निघून दादरला. तोपर्यंत असंच चाललंय, एडिटिंगचं काम चाललंय, रील्स काय करायचं आता सगळ्यात. आज कशी पहिलाच दिवस आहे, मार्च 1 तारीख, तर महिन्याचं पूर्ण कॉन्टेंट शेड्यूल वगैरे बनवावं लागतं गाईज. मेहनत घेतो आम्ही खूप, त्यामुळे त्या मेहनतीचं फळ पण जरा आम्हाला द्या. सबस्क्राईब करा चॅनल. एक बटन फक्त दाबायचं. फुकट आहे, काय पैसे नाही जाणार आहे त्याच्यात ना, तर ते प्लीज सगळं करा. चला, आमचा संडे तुम्ही पण आमच्यासोबत संडे स्पेंड करा. तर आपण बनवणार आहोत आता चिकन. आज संडे आहे. प्रोटीन, सध्या आम्ही खूप प्रोटीन करतोय, प्रोटीनचा विचार करतोय, प्रोटीन इनटेकचा. तर आज सुकट पण ऑप्शन होतं मम्मीने केलेलं, पण विचार केला की सुकट नको. मी मॅरिनेट केलेलं चिकन होतं घरात, तर आम्ही आता चिकन मी फ्राय करते आहे. एअर फ्रायर नाही आहे, असं मी मॅरिनेट करून ठेवून देते चिकन फ्रीजरला. म्हणजे फ्रीजरला असेल तर ते 1-2 हफ्ते राहतं. त्याच्यामध्ये मी टाकले दही, गरम मसाला थोडासा, आपला लाल मसाला, आलं लसूणची पेस्ट इज मस्ट, ती टाकली आहे. बस एवढंच, बाकी काय नाही. आणि आता आपण ते मस्त छानपैकी एकदमच छानपैकी फ्राय करणार आहोत. आणि हा ओंकार खाली एडिटिंग करत बसलाय. म्हटलं तोपर्यंत आपण जरा काम करूया. काही काम करत नाही हा. एवढा आता चोरासारखा करायची गरज नाही आहे. लपून येत होता. आवाज घेताय तुम्ही? आवाज आमचं गरिबांचं किचन. काय काही मस्त पैकी फ्राय होणार चिकन. काहीच आता इथे मस्त ना कोकिळेचा आवाज येत होता. एवढ्या जोरात ओरडत होती ना ती. माझं गार्डन, माझ्या खिडकीमध्ये फुलझाडं लावलेली आहेत मी काही. जास्वंदा मी नुकतंच लावला. कोरफड ते आहे थोडं. ऐकला आवाज?
कढीपत्ता आहे, चायपत्ती आहे, अशी फुलं आहेत. येत होता मध्ये मध्ये आवाज. कशी आयडिया चपातीमध्ये? बघू दाखव. चिकन, चपातीमधलं चिकन ते माहिती सांगितलं मी जरा त्यांना. तू चव सांग कशी लागते. फक्त पुदिन्याची चटणी आणि कांदा हवा होता ना अजून, पण ते काय टाकलं नाही आपण. पण हे हेल्दी आहे ना चपाती पण. चल घरचीच आहे, इट्स नॉट मैदा. बाहेरची फ्रँकी खात होती, फक्त रोल ओंकारने नीट नाही केलाय. अरे ओंकार पाडतोय खाली. रोल नीट करायचा ना तो जरा. हळू हळू खा. तुला चव सांगायला सांगितली मी बघतो. बस मला हे चाललं. हे अजून एक साडी घेतली आहे. याला काय आलो होतो, काय घेऊन चाललोय, क्या लेके आए थे क्या लेके जाओगे. लेके आए थे साड़ी एक्सचेंज करने. हा म्हणजे मला और काय नया साड़ी भी खरीद लिया. अया ओंकार मी तुला विचारलं ओंकार घेऊ की नको. आप खरीद लिया त्यात काय, खरीद लिया तेच बोलतोय. हा मग ते बरं. आणि काय घ्यायचंय? अजून काय नाही. आता मेन त्या साडीवरचा ब्लाऊज शोधायचा आपल्याला. बघू आता इथे आलोय तर इथे, नाही तर मग घाटकोपरला, नाही ते नाही भेटलं तर राऊंड मारावं लागेल आपल्याला. आणि काय अरे ब्लाऊज मध्ये कुठे गेला? बघ जी चांगली वाजते ती घे. जी चांगली वाजते ती घे. आम्ही घरी जायला निघालोय आणि याला ऑन द वे जाताना गाडी चालवताना पण क्रिकेट बघायचंय. काय बोलायचं आता. तर आलेलो आहोत घरी दादरवरून. सगळा मार्केट किती वाजता आलेलो. अगरबत्ती घेतली, हळद घेतली, संसार आणि हे दाखव. ते मला टी शर्ट चांगले मिळाले यार दादरला. बघ ना 200 रुपये ब्रँडचे टी शर्ट आहेत. पण काय माहिती बाहेर का नाही, पण चांगले आहे कपडे. बघ ना द सोल स्टोरीचा हे आहे टी शर्ट. आणि त्याचे मला टी शर्ट आता माझ्याकडे नाही आहेत. जसं नॉर्मल बाहेर घालायला सगळे ते डीमार्टचे 100 वाले हे घालते, तर त्याचा एवढा कपडा चांगला नाही. पण सोल स्टोरीचाच म्हणून मी घेतलं. हा मला कलर आवडला. कलर नाही ना माझ्याकडे. हा असा कलर टी शर्ट मध्ये नाही ना मला माझ्याकडे. हे घेतलं. आणि मी नवीन साडी पण घेतली. मला साडी घेतली. मी एक माझी जुनी होती घेतलेली, तुम्हाला मी दाखवली ना लालवाली, तर ती माझं मन नंतर काय माहिती काय झालं, असं मन थोडं हे झालं की नाही चांगली वाटत. ही साडी घेतली त्याच्या बदली. त्याच्यामध्ये हे मला खूप आवडलं आणि आता माझ्याकडे ब्लाऊज ऑलरेडी आहे, तर ब्लाऊज शिवायचं टेन्शन नाही. म्हणून ही साडी घेतली मी. त्या दिवशी नव्हती ही साडी, आज त्याच्याकडे नवीन आल्या. आणि ही साडी मला म्हणजे आपण ओंकारनेच दिल्यात पैसे, पण ही एक अजून इतकी सॉफ्ट आणि एवढी मस्त ना, मोती कलर मध्ये. ह्याला काय बोलला तो? आसामची साडी आहे ना ही. कुठचं कॉटन काय फॅब्रिक बोलला तो? काहीतरी भलतंच बोलला, पण ही पण एकदम सॉफ्ट हँडलूम मध्येच आहे, पण आसामचं काहीतरी वेगळं फॅब्रिक म्हणायला लागेल. सॉफ्ट आहे, इतकी मस्त आहे. आणि ह्याच्यावरती मी कुठचा पण कलर कोऑर्डिनेट करून मी याच्यावरती ब्लाऊज छान पैकी घालू शकते. तर ही ओंकारची चॉईस आहे. ही पण ओंकारची चॉईस आहे. 2 ऑप्शन्स होते. आणि बाकी तेच हा दाखवा सगळा संसार आहे बघा. शॉपिंग मध्येच गेलेला आहे, कारण की कामं करायला तोच एक वार भेटतो. आणि हे घडली घंटी बघितली, मला दाखवली नाही. मला तुला बोललेलो डिमांड वरून घ्यायला 150 रुपयाला. तू छान पाना केली दादरला घेऊया. पण डिमांडला छोटी नाही एवढीच होती. अजून पण मी बेट लावू शकतो तुझ्यासोबत. नको बेट लावू. परत दादरला तू जाऊन रिटर्न करू. नको बेट लावूस. आणि यामध्ये साडीवरती मला ब्लाऊजच नाही भेटला. येल्लो की रेड
येल्लो मी रेडीमेड ब्लाऊज बघत होती पण मला मिळालाच नाही. त्याच्यामध्ये आता काय गेला. लिंबू पण महाग झाले तर लिंबू लास्ट टाइम आम्ही घेतलेले थंडीतच ना, म्हणजे थंडीमध्ये असंच मध्येच गेलेलो डिसेंबरमध्ये वगैरे, डिसेंबर जानेवारी, तेव्हा 20 रुपयाचे 2 डझन घेतलेले. 20 रुपयाचेच ना की 30 रुपयाचे दिले त्याने? 30 रुपयाचे 2 डझन दिले. आधी 20ला बोलला तो, मग त्याला 30ला 2 डझन घ्यायचे, 30ला देऊ. आणि एवढे मोठे मोठे लिंबू होते. तर तुम्हाला पण एक हॅक सांगते, तर तुम्हाला लिंबू स्वस्तात भेटत असतील ना, तेव्हा असं वाटतं 4-5 डझन घ्यायला पाहिजे होते. की रस काढून फ्रीजरला टाकायचा डायरेक्ट. तो तुम्ही जेव्हा नंतर काढाल तेव्हा तो नॉर्मल ज्यूस सारखा असतो ना, पण काचेच्या याच्यात ठेवा, प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवू नका. प्लास्टिकच्या याच्यामध्ये तो फेसाळतो, नाही राहत प्लास्टिकच्या बॉटलमध्ये. काचेची बरडी किंवा याच्यामध्ये बॉटलमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा. आणि जेव्हा मग लास्टचा पाहिजे तेव्हाच तो काढायचा आणि तो पूर्ण डीप फ्रीज करायचा. कारण की हा सकाळी रोज लिंबू पाणी म्हणजे गरम पाण्यात लिंबू पिळून वगैरे असं पितो, त्यामुळे लागतात. तर मग तेवढे घेतले. आणि ओली हळद पण भेटली ना तुला हवी होती ती. ह्याला ओळ्याला झालंय. जमले किती वाजले ओंकार? 9:30 वाजले. 5ला गेलो होतो गाईज आम्ही. आणि मला पुढे काम आहे होळीची. तुला तर काय काम आहे? शेणे आणि गवत आणायला जायचं. शेणे आणायला कधी जाणार? रात्री लेट झाला ना, 12-11 पर्यंत जायचं. होळीची तयारी. आता हा ब्लॉग संडे आहे. हा ब्लॉग आता प्रयत्न करू लवकरात लवकर टाकायचा. आणि होळीचा ब्लॉग होळी आणि रंगपंचमी दोन्ही एकत्रच करू ब्लॉग. कारण की बघू ह्या वेळेला थोडं बोलतात की ग्रहण वगैरे असल्यामुळे रंगपंचमी कशी रंगपंचमी नाही खेळायची, पण आपण व्हिडिओ तर करूच शकतो ना. काहीतरी एक मस्त चॅलेंज व्हिडिओ आपण करणार आहोत होळीसाठी. आणि तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ट्राय करू की लगेच होळीच्या दुसऱ्या दिवशी वगैरे पोस्ट करायचा. बघू कसं काय जमतंय. थोडे त्यामध्ये आम्ही विचार केले की थोडेफार गेम्स पण खेळू, फॅमिली सोबत असतील किंवा थोडे एरियामधले जे आहेत यंग मुलं त्यांच्यासोबत, थोडा छोटी मुलं पण आहेत त्यांच्यासोबत थोडं खेळायचा ट्राय करू. बघूया कसं जमतंय. चाळीतली मज्जा दाखवायचा चाळीतलं प्रयत्न करू. पण तरी पण आम्ही खूप मज्जा करतो, म्हणजे गाणी लावून नाचतो बिकतो. पण ते जसं ओंकार म्हणाला की मंगळवार पण आहे आणि ऑलमोस्ट जे रंगपंचमी सेलिब्रेट कर, पण मज्जा थांबवायची नाही. आपल्या चॅनलवरती मज्जा ही चालूच राहिली पाहिजे. आणि आता खूप दमले होतो आम्ही, पण तरी म्हटलं की चला ब्लॉग करूयाच आता आपण. म्हणजे ब्लॉग एंड करूया. असा संडे म्हणजे असाच असतो संडे आमचा, की सकाळी उठा. कधी तरी आज लवकर उठलं नाही तर आम्ही आरामात उठतो. मग आरामात सगळं म्हणजे नाश्ता तर होतच नाही, जेवणच होतं. आज नाश्ता जेवण दोन्ही झालं, ते आम्ही करतो. आणि मग नंतर काय परत झोपतो दुपारी. आज पण दुपारी झोपलोच ॲज युजल. ओंकारला झोपायला लागतं. संडे म्हटलं तर दुपारी झोपणं पाहिजे. हा, तर ती वास्का मुस्की वास्का मान झालं, ते केलं. आणि मग दादरला गेलो आणि आता 5ला जे गेलो आणि 9:30ला आलो. तर ते तुम्हाला एवढा वेळ लागला आहे मला जायला. तर मी आता खूप दमलो आहे. तर मी आता ब्लॉग इथेच थांबवतो. कसा वाटला ब्लॉग ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमचा संडे, तुमचा पण संडे असाच असतो का आम्हाला सांगा. ऑब्विसली वर्किंग लोकांचा संडे असाच असतो. तरी कमेंटमध्ये सांगा की तुम्ही संडेला काय करता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून खूप खूप धन्यवाद.